आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते. अमित शहा आणि अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे. आता ही बैठकीपाठीमागे नेमका काय उद्देश आहे हे खरं तर बैठकीनंतरच कळू शकेल किंवा माध्यमांशी याबद्दल ते संवाद साधतायत काही देखील बघणं महत्त्वाचं ठरेल. पण अमित शहा अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडते आहे. गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण पाहिलं दोन्ही देशांच्या म्हणजे भारत पाकिस्तानच्या दोन्ही डिजिओममध्ये आता चर्चा सुरू आहे आणि यापुढे चर्चा ही फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त पाकिस्तानच्या विषयाला घेऊन होईल. पीओकेवरती चर्चा केली जाईल असं पंतप्रधान मोदींनी यापूर्वी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. पण ही भेट का होते याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, या भेटीपाठीमागे नेमका उद्देश काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दाखल झालेले आहेत. ज्या पद्धतीनं तुर्कीच्या संदर्भात आपण बहिष्काराचा निर्णय घेतला त्या पातळीवरती काही चर्चा होण्याची शक्यता होती. एकदा सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की देशामधील अनेक ठिकाणी आजही पाकिस्तान आणि चायना जे पाकिस्तानला मदत करत आहे तर चायनाच्या प्रॉडक्टच्या संदर्भात देखील अनेक विरोध होत आहे. आजच कॅटची देखील बैठक झाली. या सगळ्या बैठकीवरती चर्चा होते. सोबतच आज केंद्रीय गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं MICचं उद्घाटन केलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि खास करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही बैठक सुरू झाली. या बैठकीबद्दल महत्वाचा निर्णय पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भेटीकरता आता देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि NSA अजित डोवाल हे भेटीला गेलेले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर यापुढे एकूणच जर पाहिलं तर भारताने पाकिस्तान विरोधातल्या आपल्या भूमिका ठामपणे वारंवार वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी करण्यात आली. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे. सत्तेचा अमानुष गैरवापर सुरूच असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणावरून त्यांनी हा गंभीर आरोप केला. खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाळासाहेबांनी आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जात मोदी शहांना मदत केली होती. UPA काळात शरद पवारांमुळे मोदींना होणारी अटक टळली असा दावा संजय राऊतांनी केला. अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते. मात्र शहांप्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलल्यानं शहांची सुटका झाली असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं म्हणत राऊतांनी सवालही उपस्थित केला. मी कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचणं सोडलंय. संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावरनं फडणवीसांनी हा टोला लगावलाय. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, अजून त्यांचे शिवसैनिक आम्ही जिवंत आहोत, ते महालोफर आहेत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही मदत झाली असेल मात्र माझ्याकडे त्याबाबत अधिकृत माहिती नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर केलं. शिवसेनेनं मदतीचा हात दिलेला असेल तर चांगलंच आहे. आम्ही आता सुद्धा खऱ्या शिवसेनेसोबतच आहोत. आधी पण शिवसेनेसोबतच होतो. मात्र काहींनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असं म्हणत संजय राऊतांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांनी वक्तव्य केलंय. अजित पवारांनी इंदापूरमधील सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या निमित्ताने थेट इशारा दिला. मी शब्दाचा पक्का आहे. एखाद्याला पाडायचं म्हटलं तर पाडतोच, एखाद्याचा काटा काढायचं म्हटलं की काढतोच असा इशारा अजित पवारांनी दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते P. चिदंबरम यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय. काही लोकांना वाटतं की आघाडी अजूनही टिकून आहे, मात्र मला त्याबद्दल खात्री नाही. सध्याच्या घडामोडींवरनं असं दिसतंय की या आघाडींवर मर्यादा येते आणि त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. नवी
दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नवीन मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन. ऑपरेशन सिंदूर हे मोदींच्या प्रबळ इच्छाशक्तीचं, तिन्ही सैन्याच्या अतुलनीय प्रहार क्षमतेचं प्रतीक असल्याचंही विधान. ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवर राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला भर दिवसात तारे दाखवले, तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद. पाकला आर्थिक मदत करणाऱ्या IMFला राजनाथ सिंह यांचा इशारा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला. पाकचं लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवलं जाणार. सुरक्षेच्या दृष्टीनं पाकिस्तान सरकार घेणार निर्णय. पुलवामामधील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. चकमकीत शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. UPA काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर खून प्रकरणात अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मदत केली. नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट. मी कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचणं कधीच सोडलंय. राऊतांच्या पुस्तकावरून मुख्यमंत्र्यांचा टोला, तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला हवं होतं. बावनकुळेंनीही घेतला समाचार. मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी. वडूज पोलिसांनी घरी जाऊन तब्बल 3.5 तास चौकशी केल्याची माहिती. एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं तर काढतोच, मी शब्दांचा पक्का. इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी अजितदादांचा थेट इशारा. नाशिकमधील पडळकरांच्या समेत लॉरेन्स बिश्नोई फोटो झळकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञातांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा, तपास सुरू. जेजुरी गडावर पावसाची जोरदार हजेरी. पायऱ्यांवरून बाजारपेठेत पाणी वाहू लागल्यानं भाविकांसह व्यापाऱ्यांची तारंबळ. ब्रेकनंतर बघूयात. आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती होते. MCA कडून वानखेडे इथे शरद पवार स्टँडची उभारणी करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावानेही तिथे स्टँड तयार करण्यात आला. एकाच व्यासपीठावरती आज एकाच व्यासपीठावरती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले होते, कारण आज MCA कडनं वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार स्टँडची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर आज संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाने देखील स्टँड तयार करण्यात आलेला आहे. या स्टँडचं देखील त्यांच्याकडनं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम जोरदार रंगला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, काय माहिती याबद्दल? आपण फॅमिली हा एक खास एक सन्मान चिन्ह आहे. सुष्मिता, आवाज येतोय माझा तुझ्यापर्यंत? कदाचित आमच्या प्रतिनिधी सुष्मितापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आज आपण जर पाहिलं तर वानखेडे मैदानावरती 2 स्टँडची उभारणी करण्यात आली. एक शरद पवार यांच्या नावाने आणि दुसरं संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने. तसं बघायला गेलं तर राजकीय पटलावरती, राजकीय पिचवरती जोरदार बॅटिंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी क्रिकेट करता देखील त्यांचं एक मोठं योगदान जे ते वेगवेगळ्या पदांवरती काम करत देऊ केलेलं आहे. आणि अर्थात आपण असं म्हणूयात की आता या सगळ्याच्या त्या स्टँडची उभारणी झाल्यानंतर अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुषमा बधाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता बधाणे, सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर आपण बघतोय की शरद पवार यांच्या नावाचा स्टँड या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर MCAनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आजवर आपण जर बघितलं तर विविध क्रिकेटर्सची नावं या स्टँड्सला दिली जात होती, पण पहिल्यांदाच शरद पवारांच्या रूपाने अध्यक्षांचं नाव अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीच्या प्रमुखांचं नाव हे पहिल्यांदाच दिलं जात आहे. आणि त्याचबरोबर अजित वाळेकर असेल, रोहित शर्मा यांचंही नाव या संपूर्ण स्टेडियम मधील स्टँड्सला देण्यात येते. आपण आता मंचावरती बघतोय की देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते उपस्थित आहेत. शरद पवार हे
त्यांच्या बाजूलाच आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. रोहित शर्मा आहेत, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर हा सोहळा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. वानखेडे मध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने शरद पवार यांच्या नावाचा हा स्टँड साकार करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा स्टँड लोकार्पण त्याचं झालेलं आहे. काही वेळातच रोहित शर्मा यांच्या एकूणच क्रिकेटच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांचं भरभरून कौतुक करण्यासाठी म्हणून रोहित शर्मा यांचा स्टँडचं सुद्धा काही वेळातच लोकार्पण होणार आहे. आणि आता आपण बघतोय की शरद पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही राजकीय नेते एकाच मंचावरती आपल्याला या स्टँड रिव्ह्यूच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा होतो का हेही बघणं महत्वाचं असं आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये सगळे लोक मुंबईतील क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने एकत्र येत असतात आणि त्याचाच पुन्हा एकदा अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रतिनिधित्व करत असतात आणि तशाच पद्धतीने शरद पवार आणि अगदी देवेंद्र फडणवीसजी सुद्धा आपल्याला एकाच स्टेजवरती आज पाहायला मिळतात. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता वानखेडे स्टेडियममध्ये यापुढे शरद पवार स्टँड आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने देखील एक स्टँड जो आहे तो उभारण्यात आलेला आहे.